आजही यांनी पूजा केलेली नाही. तू खरा मावळा आहे, तू खरा मावळा आहे. तू छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी एकमेव ठेवावी यासाठी संभाजी महाराजांनी पुढाकार घ्यावा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजाला 40 एकर जागा मिळावी. तसंच आज जो आपल्या शासनाचा 50,000 कोटी रुपयाचा निधी जो आपल्या मराठी तरुणांच्या उद्योगाला व्यवसायाला भांडवल मिळेल किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळेल अशा स्वरूपात जो वापरला जाऊ शकतो असा सगळा निधी बुडला जातोय आणि याच्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं. पण या निवेदनाचे आजपर्यंत गेले 1 महिना झाला आम्ही निवेदन ह्या पदाधिकाऱ्यांनी राज्यांपर्यंत पोहोचवलेलीच नाही आणि राज्यांना गेले 1 महिना हार झाला, कधीच हार नसतो. 4 वेळा वॉर्निंग दिली. कुठल्या प्रकारचा सगळा गलत कारभार आहे इथल्या पदाधिकाऱ्यांचा. छत्रपतींना गहाळ ठेवून सगळं स्वतःचे संधी साधू करतायत हे पदाधिकारी आणि छत्रपतींचा वेळ वाया घालवत आहे. आणि आज आमच्या मागण्या छत्रपतींपाशी पोहोचाव्यात म्हणून आम्ही आंदोलन करणारे आणि या महाराजांची आणि इतर येणाऱ्या मागणींची जी मस्करी केली जाते त्याच्याबद्दल आम्ही या पदाधिकाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि या ऑफिसला सगळं आम्ही काळा हे करून याचा निषेध करून आमच्या मागण्या थेट छत्रपतींपाशी तुमच्या माध्यमातून पोहोचवणारे. जय शिवराय. तुमची किती दिवसापासूनची मागणी आहे? आमची जवळजवळ 3-4 वर्षाची मागणी आहे. 4 वर्षात पूर्ण होऊ शकत नाही. हे आंदोलन करून आपली मागणी हो 100% राज्य दखल घेतली. सगळ्यात महत्वाचं आम्ही मूर्ती व्यवस्थित ठेवलेली आहे काय. संभाजीराजांना एकच महत्वाचं सांगणं आहे माझं की यांनी या कामगार लोकांनी किंवा यांच्या कार्यातल्या लोकांनी या मूर्तीची पूजा केली नाही. त्यांना अजिबात हक्क नाही की इथं मूर्ती ठेवायचा. म्हणून ही मूर्ती मी स्वतः घेऊन जाणार आहे आणि छत्रपती संभाजी राजे ज्या दिवशी आमच्या मागण्या पूर्ण करते त्या दिवशी ही त्यांना परत संभाजी महाराजांची धर्मवीर पद एकमेव ठेवण्यासाठी पुढाकार घेतील त्या दिवशी आम्ही महाराजांना ही मूर्ती देऊ. कारण महाराज आमचे आदरणीय आहेत आणि महाराजांपर्यंत आमच्या मागण्या पोचून दिल्या जात नाही. छत्रपती हे कर्तव्यदक्षच आहे परंतु छत्रपतींनी नेमलेले अधिकारी त्यांचा गैरवापर करतात अधिकाऱ्यांचा आणि कुठल्या प्रकारे छत्रपतींपर्यंत काही पोचून देत नाही. त्यामुळे आम्ही हा निषेध केलेला आहे. जय शिवराय. आम्ही संघटना महाराष्ट्राच्या वतीने आम्ही हे केलेले. तुम्ही स्वतः छत्रपतींचे भक्त आहे. हो 100%. छत्रपती संभाजीराजांना भेटू शकत होता. हा पण भेटून नाही दिलं. आम्ही इथं चक्र मारलं. एक महिला चक्र मारतोय आम्हाला भेटून दिलं. इथले मध्ये दिले इकडे आता याला विचारा बघा हे विचारे त्याला निवेदन दिलं. लेखी निवेदन दिलं का नाही आम्ही दिलेलं आहे बघा. किती महिना झाला का नाही तुम्हाला ऑफिसवर काहीच उत्तर आलं नाही. त्याच्यावर आम्ही त्याच्यावरती आम्ही चक्र 10 ते 15 चक्र मारल्या मी. किती चक्र मारल्या आणि हार किती वेळा वाजून दिली होता का हार आमच्याशी वाद विवाद करायची वाद केला नाही आमच्याशी विनाकारण. त्या दिवशी तो परवा होता त्या दिवशी आणि झोपायचं खोटं होऊन घेतलं का नाही आम्ही खोटं बोललो कधी कुठलं आम्ही फक्त विनंती करून हात जोडून आम्ही चपला सुरू काढतो पुढे काढतो. कधी आम्ही कधी चुकीचा प्रकार केला तरी सुद्धा छत्रपतींपाशी आमच्या मागण्या पोहोचवलेल्या नाही. या ठिकाणी मला सांगा तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी एकमेव राहण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा आणि ठाण्यातल्या जनतेला समजून सांगावा की दिघे साहेबांना एक धर्मवीर किंवा धर्मनाथ ही उपाधी द्यावी. कारण दिघे साहेबांचं कार्य प्रचंड महान आहे परंतु त्यांना कुठलाही विचार न करता शंभू महाराजांची उपाधी दिलेली आहे. कारण शंभू महाराज एकमेव धर्मवीर आहे. 40 दिवसाच्या असह्य वेदना आणि त्यानंतरचं बलिदान आश्रय धर्मवीरांना संभाजी महाराजांना फक्त 4 अक्षर मिळालेली आणि ती कुठलाही न विचार करता सहज आनंद दिघे साहेबांना दिलेली आहे. पण दिघे साहेब
त्यांचाही त्याग खूप मोठा आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीत कोणी धर्मवीर होणे नाही, याच्यासाठी आमची विनंती आहे. आणि खरं तर दिघे साहेबांना धर्मामध्ये नवनिर्वाचित आणि एकमेव अशी जागा दिली पाहिजे, पण ती आजपर्यंत कोणी दिली नाही. त्यामुळे दिघे साहेबांना तर आमचं नतमस्तक आहे, परंतु त्यांचा योग्य सन्मान करावा. राजेंद्र तुम्ही सरकारला कोणतं निवेदन दिलंय का? म्हणजे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, हे निवेदन आम्ही अनेक आतापर्यंत सरकारची पत्रावर इतर मागण्यांसाठी गेलेला आहे, कुठला रिप्लाय आला नाही. त्याच्यासाठी मोठं व्यक्तिमत्व लागतं, म्हणून आम्ही राजेंनी पुढाकार घ्यावा असं ऑफिसमध्ये 17 आमच्या मागण्यात पुढे केल्या जात नाही, पोहोचवल्या जात नाही. खासदार अमोलजी कोल्हे यांनी सांगितलं होतं की प्रत्येक घराघरामध्ये धर्मवीर जन्मास यावा. हा. यावर आपलं काय मत आहे? मग तशी संभाजी महाराजांसारखं जर त्यांचं बलिदान झालं ना तर मग येऊ द्या ना. सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हणता की अमोल कोल्हे साहेबांनी घराघरात धर्मवीर व्हावा असं त्यांचं म्हणणे आहे, पण धर्मवीर ते काय इतिहासकार आहेत का? ते एक कलाकार आहेत, आता ते खासदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी धर्मवीर घराघरात व्हावा ही सगळ्यांची इच्छा असतीच, मान्य नाही. पण पद हे धर्मवीर ही चार अक्षरं नाही, तर त्या धर्मवीर 4 अक्षरांमध्ये आमचा निष्ठावंत कार्यकर्त्याचं मरण होतं माहिती का? कारण काय होतं माहिती का, धर्म म्हणजे प्रेरणा आहे, धर्मवीर म्हणजे प्रेरणा आहे, स्थान आहे, ते आमचं प्रेरणास्थान आहे. आणि तिथं जर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, धर्मवीर आम्हाला आमचं म्हणणं आहे की धर्मवीर संभाजीराजे हे एकमेव पद राहावं, पण हिंदू हृदय सम्राट जसं आपण म्हणतो की कोण म्हणतो आपण की लगेच नाव येतं बाळासाहेब ठाकरे, बरोबर ना? संघर्ष योद्धा कोण आहे? आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर बाळासाहेबांनी आम्हाला बोलून घेतलं असतं, चला तुमची इच्छा आहे ना संभाजी महाराजांसाठी तुम्ही आवाज उठवताय. कुठला आमदार खासदार हिंदुत्वावर राजकारण करणारे बोलत नाही, पण चला तुम्ही विरोधात का होईना आज बोललात ना या बाळांनो, आणि तुमच्यासाठी तुमची तळमळ पाहून आम्ही संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी एकमेव करतो आणि संभाजी महाराज एकमेव धर्मवीर ठेवतो आणि दिघे साहेबांचा सुद्धा वेगळा सन्मान करतो चांगला, असं बाळासाहेबांनी केलं असतं. पण आज बाळासाहेबांसारखं कोणी राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आमच्यावर याच वेळ आलेली आहे. आणि संभाजी महाराजांचा धर्मवीरचा हा जो अन्याय सहन केला, त्याच्यानंतर दुसरा अन्याय असं झाला की संभाजी महाराजांच्या समाजांना निधी हा खूप उशिरा मंजूर झाला. सगळ्यात महत्वाची मागणी जी आमची आहे ना, जसं धर्मवीर आहे तसं आमच्या संभाजीराजांनी 40 मरण यातना सहन केलेले आहेत, आणि त्या संभाजी महाराजांचं जे काही समाधी स्थान आहे ते फक्त 84 गुंठ्यामध्ये 84 गुंठ्यामध्ये आहे, आणि साधारण 3-3.5 एकरात आहे. आमची अशी मागणी आहे सरकारला की किमान 40 एकर जागा तिथं उपलब्ध करून द्यावी. आणि रायगडावरती आता सध्या लॉजिंग बोर्डिंग चालू आहे, त्या लॉजच्या पाठीमागे दारूच्या बाटल्या पण आज ते शिवनेरीमध्ये आमचे श्रद्धास्थान आहे, तिथे जर दारूच्या बाटल्या येतात तर ते महाराजांनी ते तिथं उद्ध्वस्त करावं. नाहीतर येत्या 19 फेब्रुवारीला मी स्वतः गण घेऊन तिथे जाणार आहे. त्यांनी 19 तारखेच्या आज जर ते पाळलं नाही तर मी स्वतः गण घेऊन जाणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही छत्रपती संभाजीराजांना मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही सरकारला मागणी केली का, निवेदन केलं? धर्मवीर ही गोष्ट शासनाच्या ह्याच्यामध्ये बसत नाहीये त्यांच्या उपाधी संदर्भातली, त्यामुळे ती शासनाकडे करून ती धर्मातल्या मान्यवरांनी सॉल्व्ह केली पाहिजे. आणि आम्ही तेवढं मोठं नाहीये. मी मागे एकदा निवेदन वडूद संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला मागच्या वर्षी फक्त टाकलं की दिघे साहेबांची धर्मवीर उपाधी मागे घेण्यात यावी आणि संभाजी